नमस्कार मैत्रिणी. आज आपण आता वेगळ्या पद्धतीने आज मेथीची भाजी, इथे कोथिंबिरीच्या काड्या, कोथिंबीर निसता निसता आज मला लक्षात आलं, की आज आपण वेगळ्या पद्धतीने भाजी करून दाखवू. तर आपण कांदा आणि टमाटे टाकून तर काळ्या रस्स्याची भाजी करतोच, पण आपल्याला आज वेगळ्या पद्धतीची काळ्या रस्स्याची भाजी करायची आहे आणि छान अशी स्वादिष्ट अशी ही शेवगा. तर अगदी आपल्याला शेवग्याचं सूप पिलं पाहिजे. शेवगा खाणं अगदी आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे. जे शुगरवाले, बीपीवाले जे माणसं असतात किंवा ज्यांना आजार आहे शुगर आणि तर त्यांच्यासाठी शेवगा खाणं अगदी महत्त्वाचं आहे. तर मी शेवगा छान धुवून घेतलेल्या होत्या. त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं होतं, हळद टाकली होती आणि 1-1.5 ग्लास पाणी टाकलं आणि त्या थोड्याशा 60 ते 70% म्हणजे शिजवून घेणार आहोत. मग तोपर्यंत इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं. त्याच्यामध्ये आपण इथे थोडासा लसूण टाकलेला आहे आणि ह्या कोथिंबिरीच्या काड्या टाकत आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपण इथे सगळ्या कोथिंबिरीच्या काड्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तर ह्या बारीक काड्या चिरल्यानंतर त्याचे छान असे बारीक तुकडे करून तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कसे वाटतं माझे व्हिडिओ. तर इथे मी खोबरं, तर हे खोबरं मी दळून घेतलेलं खोबरं, बारीक खोबरं केलेलं आहे. ह्या दिवसामध्ये खोबरं खूप खराब होतं, तर मी असं मिक्सरमधून बारीक करून थोडंसं तव्यावर म्हणजे खोबरं भाजून आणि बारीक करून ठेवलेलं असतं. डबा भरून ठेवलेलं असतं, कारण पावसाळ्यामध्ये आमच्याकडे खूप पाऊस पडतो. त्याच्यानंतर आपण इथे खोबरं 2 चमचे घेतल्यानंतर या ठिकाणी आपण लाल तिखट, काळं तिखट, तर आपण काही खूप घरचेच मसाले वापरलेले आहेत इथे आपण आणि हळद असे हे मसाले घेतलेले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यातच आपण टाकलेले आहेत. तर आपल्याला चवीनुसार, तर मला ही 2 माणसांचीच शेवग्याची भाजी बनवायची होती. तर आपण इथे असं सगळं वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामधून. मिक्सरमधून आपण हे सगळं वाटण लावून घेणार आहोत आणि छान असं हे वाटून घेणार आहोत. बघा हे थोडंसं वाटताना मी एकदा फिरवलं होतं, की ते थोडंसं जाड राहिलं. त्याच्यातल्या ज्या कोथिंबिरीच्या ज्या काड्या होत्या त्या थोड्याशा जाड राहिल्या. परत आपण इथे थोडंसं पाणी टाकलं आणि परत बारीक वाटण, अगदी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर परत आपण इथे थोडंसं पाणी टाकून आणि मी परत हलवून घेतलं आणि इथे बारीक पेस्ट. तर पूर्ण व्हिडिओ बघा, खूप सुंदर अशी ही रेसिपी येणार आहे. मी कसा वापर करणार आहे त्याचा बघा पूर्ण. तर ह्या ठिकाणी आपण परत इथे वाटण करून घेतलेलं आहे. बघा छान असं वाटण तयार झालेलं आहे. तर आपलं इथे हे छान वाटण तयार झालेलं आहे. अगदी बारीक पेस्ट तयार झालेली आहे. तर आता आपण ही बाजूला ठेवून देणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपलं हे वाटण तयार झालं. तर आता आपण हे बाजूला ठेवणार आहोत आणि परत मला थोडंसं वाटलं होतं म्हणून मी परत अगदी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण ज्या शेंगा शिजत ठेवलेल्या होत्या त्या लगेच आपल्या ह्या शिजून झालेल्या आहेत छान अशा. आणि आता आपण ते दुसऱ्या पातेल्यात किंवा दुसऱ्या कढईत टाकून घेणार आहोत आणि आपण इथे भाजी करणार आहोत. बघा या ठिकाणी आता इथे आपण याच्यात वतून घेणार आहोत. जसंचं तसं ते शेंगांचं जे आहे ते पटकन आणि झटकन अशा पद्धतीने जर केलं तर पटकन भाजी होते. तर या ठिकाणी आपण आता इथे थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर इथे तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात जिरं टाकणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे त्याच्यात जिरं टाकलेलं आहे. जिरं छान तडतडलं की आपण जे वाटण केलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि छान असं ते वाटण त्याच्यातलं पाणी जोपर्यंत कमी होत नाही, म्हणजे त्याला तेल सुटत नाही, तोपर्यंत आपण ते छान असं बघा असं छान असं हे
आपण इथे पातेल्यामध्ये त्याला तेल सुटलेलं आहे, तोपर्यंत आपण ते सगळं वाटण असं भाजून, हे बघा इथे तेल सुटलेलं आहे छान असं. तर आपलं छान असा हा मसाला भाजला गेलेला आहे. आपण जे सगळं वाटण केले, तर आधी आपण सगळ्यात आधी त्याच्यात शेंगा टाकणार आहोत आणि शेंगा टाकल्यानंतर आपण थोड्याशा शेंगा त्याच्यात, मसाला शेंगांना लागला पाहिजे त्यासाठी आपण इथे थोड्याशा परतून घेत आहोत. तर ही जी शेवग्याच्या शेंगांची भाजी आहे ती अशी पटकन होते आणि चवीला खूप सुंदर लागते, खूप टेस्टी लागते, की आवडीने आपण त्याच्यात एक पोळीच्या ऐवजी 2 पोळ्या खाऊन जाऊ, अशी छान अशी ही चविष्ट शेवग्यांची भाजी होते. तर इथे शेंगा छान अशा परतून झालेल्या आहे आपल्या मसाल्यामध्ये. बघा अशा पद्धतीने आपण इथे शेवगा छान अशा परतून झाल्या आणि ते शेवग्याच्या शेंगांचं जे पाणी होतं ते सुद्धा आपण त्याच्यात टाकून घेतलेलं आहे. आणि आपण छान उकळी झाकण ठेवून आणि उकळी येईस्तोपर्यंत ते छान असं उकळून घेणार आहोत. अगदी 2-4 मिनिटांमध्ये छान असा मंद आचेवर आवळून बघा किती सुंदर भाजी जी आहे, काळी आमटी खूप छान अशी तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला, की अशा रेसिपी, नवनवीन रेसिपी नेहमी घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत असते. बघा किती सुंदर, आपण अगदी कमी तेलाचा वापर केला होता आणि छान अशी ही तरंग आलेली आहे आणि अगदी स्वादिष्ट अशी, खायला तर इतकी सुंदर लागली ही भाजी. आपण तर कांदा टमाटे तर नेहमी टाकतो, पण आपण इथे कांद्याचा आणि टमाट्याचा वापरच केलेला नाही. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा. स्वादिष्ट शेव